चला इंग्रजी सोपे करूया। दुसरा प्रश्न आहे, सर्कल द करेक्ट ऑप्शन। एक तुमच्यासाठी सोडवून दिलेला आहे आय। आयचा उच्चार हा एकवचनी व्यक्तीसाठी वापरला जातो। त्याचा उच्चार आय। आय म्हणजे मी, म्हणून आय च्या आडव्या कॉलममध्ये मी या अक्षराला आपण गोल केलेला आहे। दुसरा वर्ड म्हणजे दुसरा शब्द आहे यू। हे दुसरं प्रोनाउन आहे। तर ह्या यू साठी बरोबर मीनिंग म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, ती की आपण। तर हे दोन्ही यूचा उच्चार म्हणजे यूचा मीनिंग होत नाही, म्हणून आपण या दोन्हीपैकी कोणतंही सर्कल दोन्हीपैकी कोणतेही एकाला आपण सर्कल करू शकत नाही। तिसरा आहे ही। हीचं मीनिंग आहे म्हणजे ही म्हणजे तो आणि आम्ही या दोन्हीपैकी काय बरोबर येतं, तर ही म्हणजे तो। इथं दिलेला आहे तो, म्हणून आपण या तो अक्षरासाठी सर्कल करणार आहोत। तो हे बरोबर येते। आम्ही हे वी साठी येतं, म्हणून आम्ही हे इथलं करेक्ट ऑप्शन नाही आहे। यासाठी करेक्ट ऑप्शन तो हेच राहील। शीचा अर्थ होतो ती। तर या दिलेल्या पर्यायामध्ये आपण आणि ती या दोन पर्यायापैकी ती हा ऑप्शन बरोबर आहे, म्हणून आपण या तीलाच सर्कल करणार आहोत। इटचं मीनिंग होतं ते, पण दिलेल्या पर्यायांमध्ये आपण आणि मी हे दोनच पर्याय दिलेले आहेत, त्यामुळे इथं करेक्ट ऑप्शनच नाही आहे। मग आपण कोणत्याही ऑप्शनला सर्कल करू शकत नाही। नंतर आहे वीचा अर्थ होतो आम्ही, म्हणून दिलेल्या पर्यायांमध्ये आम्ही आणि तू हे दोन पर्याय जे दिलेत त्यापैकी आम्ही हा पर्याय बरोबर आहे आणि याला आपण गोल करणार आहोत। आणि शेवटचा आहे दे साठी मी की आपण। तर देचं मीनिंग होतं ते, मग इथं ते सर्वजण। तर दे साठी मी किंवा आपण हे दोन्हीही पर्याय करेक्ट नाही आहेत, म्हणून आपण या दोन्हीपैकी एकही पर्याय सर्कल करू शकत नाही। तुम्हीही तुमच्या वहीवरती असाच सराव करा।